जय हिंद मित्रांनो. तर मित्रांनो, आज झालेल्या क्रिकेटमध्ये चॅम्पियन ट्रॉफीवर भारतानं आपलं नाव कोरलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि सर्व जी आहे भारतीय टीम यांच्या सोबत मिळून ही ट्रॉफी जिंकलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आतापर्यंत कोणकोणत्या देशानं कोणत्या वर्षी विजेतेपदं पटकावली आहेत ते तुम्ही पाहू. तर थोडक्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं 1998 साली चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. न्यूझीलंडनं 2000 साली चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. आणि तब्बल भारत आणि न्यूझीलंड 2025 अखेर 25 वर्षानंतर भारत आणि न्यूझीलंडसोबत खेळू लागले आणि न्यूझीलंड यामध्ये उपविजेता ठरलेला आहे. भारतानं या ठिकाणी विजेता ठरलेला आहे. भारत आणि श्रीलंका या दोघांनी खेळले. त्यावेळी 2002 साली चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. वेस्ट इंडिजचं 2004 साली ह्याने मॅच जिंकला होता. ऑस्ट्रेलियानं 2006 आणि 2009 असं तब्बल 2 वर्षे त्यांनी चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. भारतानं त्याच्या अगोदर 2013 रोजी चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. पाकिस्ताननं लास्ट 2017मध्ये आपलं नाव कोरलं आणि त्यानंतर आता 2025मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड याच्याविरुद्ध भारतानं आपलं ट्रॉफीवर अखेर नाव कोरलेलं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये थोडक्यात पाहू शकता की रोहित शर्माच्या मार्गदर्शनाखाली, रोहित शर्माच्या अध्यक्षतेखाली 4 आतापर्यंत मॅचेस या ठिकाणी झालेले आहेत. 2023, 24, 25 अशा पद्धतीनं. तर 2025मध्ये चॅम्पियन ट्रॉफीमधली ही आहे सुवर्णक्षण जिंकलेला. त्यानंतर T20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा 2024मध्ये भारतानं मॅच जिंकली होती. रोहित शर्मानं वर्ल्ड कपमध्ये सुद्धा त्या भारताची मॅच सलग जिंकली होती. आणि रोहित शर्मा WTC यासुद्धा मॅचमध्ये WTC म्हणजे TC यांच्या मॅचसुद्धा मध्ये सलग आतापर्यंत 4 मॅचेस भारतानं आपल्या हातावर काबू केलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की रन रेट कशा पद्धतीने केला होता. तर मित्रांनो, अगोदर जे आहे न्यूझीलंडनं जे आहे बॅटिंग केली. बॅटिंग केल्यानंतर त्यांनी 50 ओव्हरमध्ये अशा पद्धतीने पाहू शकता की 251 रन आणि 7 गडी बाद झाले होते. आणि त्यानंतर भारताची जेव्हा बॅटिंगची बारी आली तेव्हा भारताने हा रन रेट करीत 49 लास्टच्या ओव्हरमध्ये मित्रांनो 6 विकेट्स घालून या ठिकाणी 254 रन बनवलेले आहेत. त्यानंतर तुम्ही थोडक्यात रन रेटचा ग्राफसुद्धा पाहू शकता. न्यूझीलंड आणि इंडिया हे ब्लूवाल्या टिकमध्ये जे आहे न्यूझीलंड ब्लूमध्ये इंडिया आहे आणि न्यूझीलंड जे आहे डार्क ब्लॅकमध्ये आहे. तर तुम्ही पाहू शकता की रन रेट कशा पद्धतीनं आहे. तर हा स्कोअर जे आहे असा तो वाढत गेलेला आहे. 0 ते 10वर, 10 ते 20वर अशा पद्धतीनं 10 ते 20वर, 20 ते 30वर, 30 ते 40वर, 40 ते 50वर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भारताने स्टार्टिंग जी आहे चांगली पद्धतीने केलेली आहे. अशा पद्धतीनं स्टार्टिंग झालेली आहे. त्यानंतर 7 ते 8 ओव्हरमध्ये थोडा रेशो खाली आलेला आहे. नंतर 10 ओव्हरच्या नंतर थोडा रेशो आणखी वरी गेलेला आहे. मग वरी जात 30 ओव्हरमध्ये सर्वात खाली आला आणि त्यानंतर भारताला शेवटला अखेर त्यांचा ग्राफ 40 ओव्हरच्या नंतर वरी गेलेला दिसत आहे. तर हे जे आहे चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं आहे न्यूझीलंड विरुद्ध. याचा विजेता संघ भारत आहे, उपविजेता संघ न्यूझीलंड आहे. यामध्ये भारताची टीम सक्षमपणे खेळी. भारताला मोठं या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे. सलग चौथ्यांदा या ठिकाणी मॅचेस खेळून सलग वरुण धवन असेल, चक्रवर्ती असेल, विराट कोहली असेल, पांडे असेल अशा पद्धतीनं सर्व भारतीय खेळाडूची यामध्ये कौतुकास्पद कामगिरी आहे. आणि भारताला 140 करोड देशवासियांना ही मॅच जिंकल्याचा, हे ट्रॉफीवर नाव कोरल्याचा अभिमान आहे. चॅम्पियन ट्रॉफीवर या ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफी महत्त्वपूर्ण होती भारताला जिंकण्यासाठी आणि 140 करोड देशवासी अशी या ठिकाणी स्वप्न चॅम्पियन ट्रॉफीवर कोरण्याचं साकार झालेलं आहे.